सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज रेसिपी ओळखून बक्षीस जिंकण्याचा दुसरा भाग आहे. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी एक वाटी सेट केलेली आहे. या वाटीनेच मी सगळं प्रमाण घेणार आहे. तर याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेत आहे. हे पाणी आपल्याला हाय फ्लेमवरती उकळवायला ठेवायचे आहे. आता जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी पटकन सांगते की रेसिपी ओळखून बक्षीस कसं जिंकायचंय. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी रेसिपी बनवत असताना जिथे तुम्हाला वाटेल की तुम्ही रेसिपी ओळखली आहे त्या क्षणाला तुम्हाला कमेंट करून त्या रेसिपीचं नाव सांगायचं आहे. जे सगळ्यात पहिले 2 जण असतील रेसिपीचं नाव अचूक ओळखणारे, त्या 2 कमेंटना मी रिप्लाय करणार आहे. मग त्या दोघांनी मला इन्स्टाच्या पेजवरती फॉलो करून तिथे DM करायचं आहे त्यांचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्त्यासकट, जेणेकरून त्यांचं गिफ्ट मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता पाण्याला उकळी आली आहे. त्यामध्ये मी पाव चमचा ओवा घातलाय. पाव चमचा मी जिरे घालणार आहे. 2 वाटी पाणी घेतलं होतं त्याच्याहून एक 2-3 चमचे पाणी मी वरती एक्स्ट्रा घेतलं, कारण उकळी आल्यानंतर पाण्याची वाफ होऊन पाणी थोडं कमी होतं. सोबतच मी हळद घातली आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तशी तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ. तर 2 वाट्यांसाठी मी इथे एक सपाट चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता इथे मी घालतीये तूप. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता. 2 वाट्यांसाठी 2 चमचे तूप असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे. आता याला एक छान खळखळून आपल्याला उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी तांदळाचे पीठ आणि 1 वाटी मी इथे मैदा घेणार आहे. तुम्ही पूर्णपणे तांदळाचं पीठ किंवा पूर्णपणे मैद्याचा वापर सुद्धा करू शकता. गॅस मी इथे मंदच ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम अजिबात आता वाढवायची नाहीये, नाहीतर पटापट त्या पिठाच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते. हे पीठ व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. उकड वगैरे अशी काही काढायची नाहीये. फक्त हे पीठ आपल्याला यामध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. पीठ मिक्स करत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला नेहमीच मंद ठेवायची आहे, नाहीतर पीठ खाली करपलं जातं आणि आपल्याला हे असंही पीठ शिजवायचं नसतं. फक्त एकजीव करून घेणार आहे. ह्याच्यावरती ठेवायचं आपल्याला झाकण आणि गॅस बंद करून एक 10 मिनिटासाठी फक्त याच्यातली वाफ जी आहे ती आपल्याला जिरून द्यायची आहे. तर पीठ इथे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता गॅस मी इथे बंद करणार आहे आणि वरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी फक्त याला जी वाफ याच्यातली आहे ती पिठामध्ये छान मुरून घ्यायची आपल्याला. एक 10 मिनिटानंतर एका ताटामध्ये, मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचंय. गरमच असल्यामुळे लगेचच हाताने ते मळता येणार नाही. त्यामुळे ताटामध्ये आधी घ्यायचं आपल्याला ते पसरवून. वाफ थोडीशी गेली की एक मॅशर घेतलाय. तुम्ही एखादा पेला सुद्धा घेऊ शकता. उंच पेला घ्यायचाय. तळाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हे पीठ एकसारखं असं मळून घ्यायचंय, म्हणजे गरम गरम पीठ मळलं पण जातं आणि हाताला चटके सुद्धा लागत नाही. थोडीशी वाफ अशी निघून गेल्यानंतर मग आपण हाताने याला मळू शकतो. तर आता बऱ्यापैकी वाफ निघून गेलेली आहे. हाताने हे आपल्याला मळता येणार आहे. तर जेवढं आपण पाणी वापरलंय तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे पीठ मळायचं आहे. हात फक्त तुम्ही थोडासा ओला करून पाण्यात घेतलात तरी सुद्धा चालेल, पण जास्तीचं पाणी यामध्ये वापरू नका. हात फक्त ओला करून घ्या आणि राहिलेलं पीठ छान मळून घ्यायचंय. जास्त जर पाण्याचा वापर केला तर तळल्यानंतर जी रेसिपी आपण बनवतोय ते नरम पडू शकतं आणि शिवाय तेलकटही होतं तळताना. तर पीठ बघा इथे मळून झालेलं आहे. आता गेल्या एपिसोडचे जे 2 विनर होते, स्नेहा आमरे आणि प्रतिभा ब्राह्मे, या दोघींनी मला ॲड्रेस पाठवलेले नाहीयेत. तर ताई प्लीज तुम्ही तुमचे ॲड्रेस मला इन्स्टावरती DM करा, जेणेकरून तुमचं गिफ्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर हे पीठ बघा इथे मळून झालेलं आहे. आता याला आपल्याला काही झाकून वगैरे ठेवायचं नाहीये. लगेचच आपण बनवायला सुरुवात करूया. तर बघा इथे मी असा छोटासा गोळा घेतलाय. हातावरती आधी त्याला गोलाकार वळून याच ताटावरती मी याला असं लांब वळून घेणार आहे. तुम्ही पोळपाट वर घेतलं तरी सुद्धा चालेल. तर जेवढं लांब, अगदी जाड किंवा एकदम पातळ असं आपल्याला वळायचं नाहीये. दोन्ही हाताने मी इथे वळून घेते आणि मध्ये आता याला तोडून याला मग शेप देणार आहे. तुम्हाला जसा आवडत असेल तसा शेप तुम्ही याला देऊ शकता. आतापर्यंत सगळ्यांना कळलंच असेल की हे काय बनतंय ते. तर बघा आता याला शेप देतेय.
पटकन कमेंट करून सांगा की ही रेसिपी कुठली आहे ती. तर अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवणार आहे. आता ह्या शेपमध्ये मी हे एक बनवून दाखवलंय. ट्रेडिशनली असंच बनवलं जातं, पण मी याच्या गोल रिंग बनवणार आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी बनवून घेणार आहे. खूप जास्त जाड किंवा अगदीच खूप जास्त पातळ असं ठेवायचं नाहीये. खूप पातळ जर तुम्ही वळलं तर ते कडकडीत होतात तळल्यानंतर, आणि खूप जर जाड ठेवलं तर तळल्यानंतर आतमध्ये नरम राहण्याची शक्यता असते. तर मी इथे एक बॅच करून घेतलेली आहे. पटकन याला तळायला सुरुवात करूया. तेल मी इथे गरम करून घेतलेलं होतं. हाय टू मीडियम फ्लेमवरती एक एक करून या रिंग मी यामध्ये सोडत आहे. एका वेळेला खूप जास्त कढईत सोडायचे नाहीये. ज्या आकाराचं तुमचं भांडं असेल त्या हिशोबाने तेलामध्ये सोडायचे आहे. गॅसची फ्लेम मात्र हाय टू मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. जर तुम्ही एकदम मंद गॅसवर हे तळलं तर खूप तेलकट होईल, आणि हाय फ्लेमवर तळलं तर वरतून पटकन रंग येईल आणि आतमधून कच्चं राहिलं जाईल. तर घाई करायची नाहीये. हाय टू मीडियम फ्लेमवरतीच छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच झारा लावायचा नाहीये. थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग झाऱ्याने आलटून पालटून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा चहा बरोबर ही रेसिपी खूप छान लागते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. आता तुम्ही बघू शकताय पहिल्यापेक्षा बुडबुडे कमी झालेले आहेत. एक 5 मिनिटांनी पूर्णपणे बुडबुडे कमी होतात, म्हणजे आपले हे आता तळून झालेले आहेत. याच्याहून जास्त फ्राय आपल्याला करायचं नाहीये. तर आता मी ही बॅच काढून घेते आणि अशाच पद्धतीने नेक्स्ट बॅच सुद्धा मी तळून घेणार आहे. याचा रंग तुम्ही बघू शकताय. आता जरी थोडासा हलका वाटत असला पिवळसर, तरी पण तो बाहेर काढल्यानंतर व्यवस्थित गोल्डन रंगावरती येतो. कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा गरम असल्यामुळे त्याची प्रोसिजर चालूच असते आतमध्ये शिजण्याची, त्यामुळे खूप जास्त डार्क रंगावरती तळायचे नाहीये. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा तळून घेणार आहे. तर बघा, हे कडबोळे आपले इथे तयार झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच रेसिपी ओळखून बक्षिसं जिंकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा ही बक्षिसं जिंकू शकतील. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत पुढच्या रविवारी दुपारी 2:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.